बघा 47 छेदस्थानी 2 गुणिला 23.5 गुणिला 94/4 वजा 37/2 गुणिला 74/4 गुणिला 18.5. आता छेदस्थानी असलेले पद बघा 47/2 गुणिला 94/4 गुणिला 94/4 गुणिला 18.5 अधिक 74/4 गुणिला 18.5 असा प्रश्न जीव विचारात पडला. एकदा दोनदा मी थोडंसं एक्सप्लेन केलं, वेळ घातला, उत्तर काही सापडत नव्हतं. नंतर वाकसरांना लक्षात आलं की इथं हे जे चिन्ह आहे लेकरांनो, हे चिन्ह इथं काय पाहिजे तर अधिक पाहिजे बाबा. एखाद्या वेळेस अशा पद्धतीच्या ढोबळमानानं चुका होतात, म्हणजे छपाई करताना म्हणा, प्रिंट मिस्टेक म्हणा, ह्या गोष्टी होतात. आता हा प्रश्न सोडवत असताना साधी आणि सोपी एवढं मोठं गणित, असे काही प्रश्न असतात लेंदी असलेले प्रश्न आणि लय मोठ्या असे पद दिलेल्या पदावल्या, काहीतरी खुबी दडलेली असते लेकरांनो अशा प्रश्नावर. म्हणजे लय मोठा अवघड प्रश्न आहे, वेळ काहू प्रश्न आहे असं काही नसते. इथं 47/2 या पदाला जेव्हा तुम्ही संक्षिप्त करता तेव्हा प्राप्त होणारं उत्तर 23.5. दुसरं 94/4 हे पद बघा, याला संक्षिप्त करा, 2 जर भाग दिला तर 47/2 असं होईल. 47 2 94 2 4. आता याला जर परत भाग दिला तर इथं सुद्धा 23.5 असं सापडते. इकडच्या समोरच्या 37/2चा विचार करा. 37/2 म्हणजेच 18.5 असा हा भाग जाईल. 74/4 याला संक्षिप्त केलं तर 37/2च येते. परत याला भाग दिला 18.5 अशा पद्धतीचा दशांश अपूर्णांक आम्हाला सापडतो. लक्षात घ्या. म्हणजे समजा इथं आम्ही हे काढलं, लक्ष द्या काय आलं उत्तर. 47/2चं काय निरूपण आहे, 23.5 आहे सर. मांडा इथं 23.5, परत गुणिला समोर 23.5 ऑलरेडी दिले इथं, लक्ष द्या. पुढं आहे गुणिला 94/4चं निरूपण काय, दशांश अपूर्णांकात 23.5. पुढं वजा चिन्ह आहे लेकरांनो. 37/2 काय निरूपण 18.5. त्यानंतर गुणिला 74/4चं काय आहे तर 18.5. परत गुणिला हे 18.5 ऑलरेडी दिलेले आहेत. हे सगळं तुमच्या माहितीच हवं, लक्ष द्या. म्हणजे आता हे बरोबर झालं. आता छेदस्थानी 47/2चं निरूपण काय आहे 23.5. 94/4चं काय आहे 23.5. इथं चिन्ह अधिक असावं हे नंतर लक्षात आलं, बराच वेळ वाया गेल्यानंतर. आणि अशाच पद्धतीच्या एखाद्या वेळेस मुद्दा म्हणून ह्या स्पर्धा परीक्षा निवड म्हणजे करण्यासाठीचे हे स्पर्धा परीक्षा अशा पद्धतीची मुद्दाम गफलत करत असावी. परीक्षार्थ्यांची मनं गोंधळावी, त्यांचा वेळ वाया जावा. लक्षात, हे शहाणपण शिका लेकरांनो. एखाद्या वेळेस हा प्रश्न नाही जरी सुटला असता, इथं जर चिन्ह गुणिला असेल तर हा प्रश्न अशा पद्धतीचा रद्द होईल, तुम्हाला बोनस मार्क मिळते. परंतु वेळ दवडवू नका. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जास्ती वेळ उरून मग मेंदू वॉर्मअप झाल्याच्या नंतर सोडायचा प्रयत्न करा. लक्ष द्या. हे झालं सर 47/2 23.5. 94/4 याचं सुद्धा 23.5 असं दशांश अपूर्णांकात रूपांतरण. आता अधिक चिन्ह आहे आणि 94/4 काय आहे तर 23.5 आहे. मांडलं सरनं. आता गुणिला 18.5 समोर दिलेला आहे. अधिक 74/4 म्हणजे काय तर त्याचं निरूपण दशांश अपूर्णांकामध्ये 18.5, त्याच्यासोबत गुणिला 18.5 ऑलरेडी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जसं की गणिताला सोपं करण्यासाठी समजा आम्ही ए समजू 23.5 आणि याच्यातला बी समजायचा 18.5.
थोड्या वेळापुरतं गणिताला सुलभ सोपं करण्यासाठी आम्ही इथं 23.5 समजायचं एला आणि 18.5 समजायचं बीला. मग इथं 23.5 आहेत, इथं 23.5 आहेत, इथं सुद्धा 23.5 आहेत, परस्परांना गुणिला. मग येणार कसं तर 23.5 म्हणजे ए समजलं वाकसरनं, म्हणून ए गुणिला ए. आता वजा चिन्ह 18.5 म्हणजे वाकसरनं बी समजलं, म्हणजे इथं काय होणार बी गुणिला बी अशा पद्धतीची ही रचना होईल लेकरांनो. छेदस्थानी 23.5 परत म्हणजे ए परत गुणिला 23.5 म्हणजे गुणिला ए अधिक 23.5 म्हणजे काय आहे तर ए आहे त्याच्यासोबत गुणिला 18.5 म्हणजे बी आम्ही संबोधित केले. त्यानंतर अधिक 18.5 गुणिला 18.5 म्हणजेच बी गुणिला बी, ही अशा पद्धतीची रचना. आता पुढं चला सर, ए गुणिला ए याचा अर्थ एचा घन वजा बी गुणिला बी म्हणजे काय बीचा घन. छेदस्थानी लेकरांनो लक्ष द्या, ए गुणिला ए म्हणजे काय हो ए वर्ग अधिक ए गुणिला बी काय तर ए बी अधिक बी गुणिला बी म्हणजे काय तर बीचा वर्ग. आता एक गोष्ट वाकसर सांगतात ती लक्षात ठेवा. कोणती सर तर ही लेकरांनो, जसं की बाबा इथं मांडतो, लक्ष द्या, ए हे एवढं लक्षात घ्या, इकडं हे कोपऱ्यात मांडलेलं म्हणजे याला विस्तार सूत्रे या घटकावरील पुष्टी आहे. विस्तार सूत्रे प्रकरण इयत्ता 8वीमध्ये आम्ही एक सूत्र अभ्यासलं होतं, जसं की ए घन वजा बी घन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग प्रमाणे होतो. ह्या सूत्राच्या विस्ताराची ही पुष्टी इथं यूज करता तेव्हा हे उत्तर सापडते. मग ए घन वजा बी घन या सूत्राचा विस्तार याप्रमाणे होतो. हा झालेला विस्तार इथं अंशस्थानी नोंदवायचा लेकरांनो. कसा, पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसरा कंस गुणिला आहे त्याला, कंसातील पद ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता छेदस्थानी हे पद ऑलरेडी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. साम्य काय वाटते, अंशस्थानी आणि छेदस्थानी हे पद सारखे सारखे वाटतात. मग बाकी उरते काय तर लेकरांनो ए वजा बी उरते बाकी. हे ए वजा बी आमच्या प्रश्नाचं समीकरण स्वरूप चल पदात्मक उत्तर. मात्र आम्ही ॲक्युरेट उत्तर काय, प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आमचं जे उत्तर ए वजा बी आलं लेकरांनो, आमचा ए काय आहे बघा इथं, आमचा ए आहे 23.5 आणि वजा चिन्ह बी काय आहे 18.5. मग ही फक्त वजाबाकी, ही वजाबाकी येते 5. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय सर 5 हे ॲक्युरेट तुमच्या या प्रश्नाचं उत्तर. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल.